तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सक्रोबा करण्याची प्रथा मराठवाड्यात आहे. पण हा सक्रोबा नेमका कोण जाणून घेऊया. इसवी सन 1396 ते 1408 या दरम्यान मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून देखील ओळखलं जातं. अन्न पाण्या वाचून लोक मृत्युमुखी पडत होते. यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले. त्याची ही दानशूर वृत्ती पाहून आदिलशहाने त्याला एक दिवसासाठी राजा केले. पण हा आनंद त्याला सहन झाला नाही आणि या घटनेतच त्याचा मृत्यू झाला. तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणून आजही तो दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. श्रीयाळ श्रेष्ठ चे काल ओघात शिराळ शेठ असा अपभ्रंश झाला. नंतर श्रीयाळ श्रेष्ठ शिवभक्त असल्याने सक्रोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी वारुळाची वाजत गाजत माती आणली जाते. ती माती पाण्याने भिजून त्यानंतर बांबूंच्या कांफ्या राजवाडा बनवला जातो. मातीने लिपून घेतलेला तो राजवाड्याला सजवण्यासाठी वेगवेगळ्या धान्याचा वापर करतात, जसं की गुंज, ज्वारी, बाजरी. अशा पद्धतीने सक्रोबा साजरा केला जातो.